पडले पण स्वतःच पडले याची ठाकरेंना कल्पना नाही अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली। ठाकरेंनी नाक्यावरची भाषा अशीच करत राहावी असं दरेकर म्हणाले। तर ठाकरे बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत हे विसरू नका असा पलटवार यावर किशोरी पेडणेकरांनी केलाय। नडलो तो नडलो असा नडलो, परंतु स्वतः एवढा बेकार पडलो त्याचं त्यांना काहीच कल्पना नाहीये। म्हणजे शिंदे साहेबांना तुमच्यापेक्षा मोठं यश मिळालं तरी तुम्हाला यश मिळाल्याची दवंडी पिटताय, यापेक्षा तुमचं राजकीय ज्ञान किती आगाध आहे हे यावरून दिसून येतं। आणि तुम्ही नाक्यावरची भाषा त्या ठिकाणी अशीच करत राहा आणि लोक तुम्हाला विधानसभेमध्ये या सगळ्या गोष्टींची व्याजासहित परतफेड करतील। जी स्वतःहून आक्रमक झालेले नाही। तुम्ही आव्हान देताय, तुम्ही त्यांच्या मुलाला घाणेरड्या ह्याच्यात अडकवायला बघताय, तुम्ही त्यांना अडकवायला बघताय। तर एक मनुष्य स्वभाव म्हणून स्वतःच्या कुटुंबामध्ये, म्हणजे आम्ही त्यांचे कुटुंब आहोत, आमचे पदाधिकारी म्हणून जर त्याने ती व्यक्त केली आहे तर ते बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत हे विसरू नका।